किती दिवसापासून त्रास? 5 वर्षापासून. 7 वर्षापासून. जिथं दुखलं तिथं समजा दुखलं का? इकडे काय दुखत नाही? इकडे दुखतंय. आता इकडे बघा, तुझ्या मानेमध्ये C4.6 मध्ये प्रॉब्लेम. आता ह्या ठिकाणी वर्षाटी खाली सरकली म्हणजे जीत झाली किंवा गॅप पडला. त्याला भरपूर दिवस झाले, कमीत कमी 5 ते 8 वर्ष किंवा 10 वर्ष. पण त्यावेळी फक्त टीक सरकलेली होती, त्याच्यातली गादी सरकलेली नव्हती, घसली नव्हती, बाहेर आली. पण आता एवढे 2 ते 5 वर्ष काय झालं, इथली गादी असते ती बऱ्यापैकी बाहेर आली. म्हणून इथली सर्वायकल नावाची नस दबली गेली. म्हणून ही जी नस असते ही नस ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला कनेक्ट असते. म्हणून मानेपासून लावा दुखतो, जोड पडतो, रग लागतो, गळ लागते, मुंग्या, छाती दुखेल, पाठ दुखेल, हात दुखेल, श्वास घ्यायला कधी कधी त्रास होईल, आरडं डोकं दुखेल, बसून उठले झोपडून उठले की चक्कर येते आणि मायग्रेन सारखं त्रास होतो. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. याचं सर्वायकल स्पाईनचा एमआरआय झाल्यास दिसतंय. याला 3 ट्रीटमेंटनंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण 80%, 20% हा मरेपर्यंत राहतो. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही डोक्यावर वजन घेतलं, खांद्यावर वजन घेतलं, डाव्या पिशवीवर जास्त झोपले, जड काम केलं, हा त्रास तुम्हाला परत येईल. हा आजार 1-2 दिवसात क्लिअर होणार. तिला 8 ते 10 ट्रीटमेंट लागेल. समज त्याला 10 दिवस कंटिन्यू यायचं. हा दिला समज. जे मी सांगितलं बरोबर सांगितलं, तुम्ही सांगितलं. बसून म्हटलं का चक्कर येतात? बसून म्हटल्यावर चक्कर येतात. कुठून आले तुम्ही? आजपासून काही नियम आहे, डाव्या पिशवीत झोपायचं नाही, डोक्यावर वजन घ्यायचं नाही, डाव्या हाताने वजन उचलायचं नाही, डाव्या हाताने जड काम करायचं. जर ह्या गोष्टी तुम्ही परत केल्या, हा त्रास मला परत येईल. जसा एकदा BP डायबिटीज आजार लागला तो आयुष्यभर असतो, तसं मनकेचा आजार एकदा लागला तो आयुष्यभर असतो. नाही ते आयुष्यभर ट्रीटमेंट करून उपयोग नाही, त्याला नियम महत्त्वाचा. आणि याच्यावर मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या, आजार गोळ्यांनी बरा होत नाही. भरपूर ट्रीटमेंट तुम्हाला नियमच सांगितलं बरोबर ना? मानमोडीची सवय उशीर जास्त घ्या. म्हणजे 2-3-4 वर्षापासून बंदच केली. मॅडम सरळ कैसा मॅडम पाहिजे ना गोट्यामध्ये जाऊ आलं नाही पाहिजे. रिलॅक्स.